सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, नुकतेच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने एक बातमी समोर आलेली आहे आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लहर पसरलेली आहे. 8व्या वेतन आयोगात केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार कितीने वाढणार? 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असेल? नव्या वेतन आयोगामुळे काय काय बदलणार? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला आज या व्हिडिओत मिळणार आहेत. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या बातम्यांचे नवनवीन अपडेट्स मिळत राहतील. 8वा वेतन आयोग लागू झाल्यास फिटमेंट फॅक्टर वाढल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन तर वाढेलच, शिवाय इतर भत्त्यांमध्येही मोठी वाढ होईल असे अपेक्षित आहे. दर 10 वर्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतन आयोग लागू होतो, तर सध्या 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदे मिळत आहेत. केंद्रीय कर्मचारी सरकारकडे सातत्याने 8वा वेतन आयोग लागू करण्याची गेल्या काही दिवसांपासून सतत मागणी करत आहे. तर आगामी अर्थसंकल्पापूर्वी ही मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 8वा वेतन आयोग लागू झाल्यास वेतन संरचनेत सुधारणा होईल. पण 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान आणि कमाल पगार किती असेल? भत्ते, इतर कोणते फायदे सुधारित केले जातील जाणून घेऊया. 2016 मध्ये मोदी सरकारने 7वा वेतन आयोग लागू केला होता. तर आता 2026 मध्ये पुन्हा मोदी सरकार 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची तयारी सुरू करणार असून आगामी अर्थसंकल्पात या संदर्भात काही घोषणाही होऊ शकतात, अशी चर्चा आहे. या 8व्या वेतन आयोगाचा 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. काही दिवसांपूर्वी नॅशनल कौन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारला पत्र लिहिले, ज्यामध्ये 8वा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली. 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे सुमारे 49 लाख सरकारी कर्मचारी आणि 68 लाख निवृत्ती वेतनधारक म्हणजेच एकूण 1 कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना लाभ मिळणे अपेक्षित आहे. सरकारी कर्मचारी 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींचे पालन करत असून 8वा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होऊ शकतो, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार याबद्दल जाणून घेऊया. 8व्या वेतन आयोगांतर्गत फिटमेंट फॅक्टर वाढीसह कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ अपेक्षित असून फिटमेंट फॅक्टर मुख्य सूत्र आहे, जे 8व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांचे पगार आणि वेतन मॅट्रिक्स मिळविण्यात मदत होते. म्हणून 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती वाढणार ते बघूया. फायनान्शियल एक्सप्रेसने अलीकडेच दिलेल्या अहवालानुसार फिटमेंट फॅक्टर 3.68% केला जाऊ शकतो. असे झाल्यास 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर वाढल्यामुळे मूळ वेतन 8,000 रुपयांनी वाढेल. म्हणजे यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपये होईल. अशा प्रकारे मूळ वेतन आणि महागाई भत्त्यासह एकूण उत्पन्नात 25 ते 35% वाढ दिसून येऊ शकते. आता नव्या वेतन आयोगामुळे काय बदलणार ते जाणून घेऊया. 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार मूळ वेतन, भत्ते, पेन्शन आणि इतर आर्थिक लाभांमध्ये वाढ होईल. सर्वप्रथम कर्मचाऱ्यांचे पगार वाढतील, ज्यामुळे महागाई भत्ता, डीए आणि पेन्शनधारकांना देण्यात येणाऱ्या महागाई सवलतीसह इतर भत्ते ठरवण्यासाठी वेतन आयोग स्वतःच सूत्र तयार करेल.